Today is second last day in Bhutan. इथली लोक मोस्टली दिवसभरात इमादाची आणि रेड राईसच खातात. तर मी पण माझा दिवस यानेच चालू केला आणि खरं सांगू इथल्या फूड मधला फ्रेशनेस आणि टेस्ट एकदमच आगळी वेगळी आहे. आजचं डेस्टिनेशन आहे भूतानचा हायेस्ट नोटेरेबल रोड म्हणजे चेलेला पास. इथे कार पार्क करून मी निघाले इथल्या हायेस्ट पॉइंटला जिथून पूर्ण हिमालयन माउंटेन रेंज दिसणार आहे. झाडाझुडपातून मी वाट काढत एका भल्या मोठ्या दगडावरती पोहोचले. हा पास पारो आणि हा व्हॅली मध्ये आहे. हाय अल्टिट्यूडला असल्यामुळे थंडीही भरपूर वाजते. टॉप वरून माउंटेन चोमहारी दिसतो. एकदा का थंडी चालू झाली की हा रोड सगळ्यांसाठीच बंद करतात कारण इथे स्नोफॉल खूप होतो आणि रस्ते लहान असल्यामुळे रिस्की पण. बाय द वे पारो टू हा व्हॅली अगदी स्टीप अँड शार्प टर्नचा रोड असल्यामुळे जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर तुम्ही आधीच काळजी घ्या. त्यानंतर मी निघाले हा विलेजला. इथे जास्त करून भात शेती, याक पालन आणि चायना शेजारी असल्यामुळे त्यांच्यासोबत ट्रेड केला जातो. हा मध्ये इंडियन मिलिटरी ट्रेनिंग टीम आहे जी रॉयल भूतान आर्मी आणि रॉयल बॉडीगार्ड ऑफ भूतानला ट्रेनिंग देते. ही भारताबाहेरील सर्वात जुनी ट्रेनिंग टीम आहे. हा मधली लोकसंख्याही खूप कमी आहे आणि इथली लोकही खूप निवांत आहेत. रस्त्यावरच्या भिंतींवर वेगवेगळ्या भूतानची निगडीत बनवलेल्या चित्रांना बघून खूप छान वाटतं. त्यानंतर मी परत पारोला आले. तुम्ही इथला नॅचरल ड्रेस घालून पारो जॉंग पाशी फोटोही काढू शकता, जे मी स्किप केलं कारण की खूपच थंडी होती. असा होता माझा सेकंड लास्ट डे इन भूतान. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.